तुझ्या डोक्यातले हे घाणेरडे विचार जर पुन्हा बोलून दाखवलेस ना तर जीव घेईन तुझा. आणि हे मूल सत्यजित मुधोळकरचंच मूल आहे. गुन्ह्यांची शिक्षा होईल, पण ती माझ्या बायकोला होईल, माझ्या बाळाच्या आईला नाही. प्रिया, प्रिया, मी तुझ्याशी बोलतीय. एवढा कसला विचार करून राहिली? हा ग प्रिया, लक्ष आहे का नाही तुझं? कान उघडे आहेत ना? कान उघडे आहेत म्हणूनच प्रॉब्लेम होतो. सत्यजित जे बोलला ना त्याचा विचार करते मी. आत्या तुला कळतंय तो जे बोलला त्याचा काय अर्थ होतो आणि काय अर्थ होऊ शकतो? अगं काय होणार आहे ते येईलच की पुढं, कळलंच की. त्याची वाट मी नाही बघू शकत. सत्यजित नेमकं काय हवंय त्याला मला कळत नाहीये. तो म्हणाला मी माझ्या बायकोला शिक्षा देणार पण माझ्या होणाऱ्या मुलाच्या आईला तिला मात्र काही त्रास होऊ देणार नाही. काय चाललंय त्याच्या डोक्यात? शी, हे मूल, त्या मंजिरीची प्रेग्नन्सी, ह्या सगळ्यांनी गणितच बिघडवलं. चांगले डिवोर्सचे पेपर्स समोर होते, आमच्या दोघांमधला अडथळा दूर होणार होता आणि नेमकं हे मूल, ह्या मुलाने येऊन ना सगळा गोंधळ केलाय. प्रिया, काय बोलते ते कळतं ना बघ. कसं बी झालं, काय बी झालं तरी हे सत्यजितचं लेकरू आहे. मुधोळकर खानदानाचा दिवा आहे, हे इसरून चालणार नाही. पण ही गोष्ट मी नाकारत नाहीच आहे. मला त्या मुलाचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते मूल पण नाही ना, बिन नाही. हे बघ प्रिया, तुझ्या लक्षात येतंय का? सत्यजित आणि मंजिरीचा काडीमोड झाला ही सत्यजितला आपल्या लेकराची काळजी असणार आणि तेव्हा त्याच्या लेकराची काळजी घेणारी, जबाबदारी घेणारीच बायको त्याला हवी असणार. आणि त्या वेळेला त्या मुलाची जबाबदारी उचलू शकल अशीच मुलगी सत्यजितच्या समोर यायला हवी का नाही? कळतंय ना हवं तुला? तेव्हा तुला त्या बाळाबद्दल प्रेम वाटायला पाहिजे. आणि तुला प्रेम वाटतंय हे सत्यजितला पटायला हवं. म्हणजे सत्यजित तुला आपसुकच जवळ करतो की नाही बघच. कळतं का नाही? दिवसांपूर्वी तुझ्या येण्याची चाहूल लागली. खूप आनंद झाला. पण काय करू, आनंद उपभोगताही नाही आला. तू यायच्या आधीच तुझ्या बाबांनी मला तुला सोडून जायला सांगितलंय. तू माझा आहेस, माझ्या अस्तित्वाचा भाग आहेस. आणि मग मी तुला सोडून काय करणार? नशीब म्हणायचं. नशीब वगैरे तुला कळेल की नाही माहित नाही, पण एवढं लक्षात ठेव, तुझं आणि माझं नातं ज्यांनी सोडलंय त्यांनीच आपल्यातल्या या अंतराचा हा निर्णय घेतलाय. बाळा, तू जेव्हा या जगात येशील ना तेव्हा मी नसेन कदाचित इथे. तुला या जगात जेव्हा जेव्हा माझी खूप गरज असेल तेव्हा तेव्हा नसेन मी. तू उभं राहण्याचा प्रयत्न करत असशील पण तुला आधार द्यायला नसेल मी. तुझे पहिले शब्द ऐकायला,
तुझं पहिलं पाऊल बघायला, तुला शाळेत सोडायला, काही काही करायला तुझी आई नसेल. तुझ्या बाबांनी माझा जीव जरी मागितला असता तरी मी दिला असता रे. पण तुला सोडून मी कशी राहणार मला नाही कळत. मंजिरी, काय आजी? काय ग, काय झालं बाळा? नाही, कुठे काय, काहीच नाही. हे बघ पोरी, तुझं माझं नातं आता नवीन राहिलेलं नाही. तुझ्या डोळ्यात बघून मला कळतंय तुझं काहीतरी बिनसलंय. अहो नाही आजी, सगळं सुरळीत तर चाललंय. आणि सगळ्यांना केवढा आनंद झालाय हे तुला सांगावं लागते. पोरी, मनातलं दुःख मनातच ठेवू नये, ते दुसऱ्याला सांगावं. मन हलकं होते बघ. तुला लेकरू काही बोलले का? नाही हो, ते कशाला काही बोलतील. उलट ते तर एवढ्या आनंदात आहेत, गेल्या 2 दिवसांपासून एवढी काळजी घेतात माझी, मला काही करू देत नाही. मी खरं सांगू का आजी, ते सुख म्हणतात ना, ते हेच, आणखी काय. सध्या आपण आपल्याला हवा तसा बिझनेस नाही करू शकत सध्या. आणि आपण बिझनेस कसा करायचा हे तो दादा सांगणार. सत्यजित, आपण वाघ होतो, वाघ. पण सध्या मार्केटमध्ये आपण शेळी म्हणून ओळखले जातोय. आपण वाघ होतो नाही, आपण वाघ आहोत. जखमी वाघ. आता त्या जखमांची 10 पटीनं भरपाई करण्याची वेळ आली आहे. हा हॅलो, साहेबांना बोलायचंय. साहेब, कुठे आहे तुम्ही सत्यजित भाऊ? व्हेअर इज यू? अहो, आपल्याला ती जमीन अक्वायर करायची होती. माझ्या बॅक ऑफ माइंड मध्ये तुम्ही होता, तुमच्यावर ते काम सोपवलं होतं. कधी करणार ते? चाललंय का? प्रयत्न चालू आहेत. अहो, प्रयत्न करा तुम्ही, पण फास्ट करा ना. नुसत्या प्रयत्नांना काय महत्व आहे, फास्ट प्रयत्नांना महत्व आहे. ते करा. हे बघा, आम्ही जरी 80% पार्टनर असलो ना, आम्ही फक्त 80% पार्टनर आहे, पण आम्हाला बी काही स्थान आहे का नाही? आता पार्टनर या शब्दाचं स्पेलिंग येत नाही आम्हाला, पण आता तो वेळ नाही. म्हणजे तुमच्या ध्यानात येतं ना मी काय म्हणतो ते? नाही आहे लक्षात. नाही ना, आम्हाला तसं वाटत नाही ना. तुमच्या लक्षात नाही, तुमचं दुर्लक्ष होतंय. तेव्हा आता आम्ही एक नवीन आयडिया काढलेली. उद्यापासून ऑफिसात, तुमच्या ऑफिसात, खरं म्हणजे आपल्या ऑफिसात आमचा एक माणूस असणार. म्हणजे तिथं काय चाललंय काय नाही चाललंय ते आम्हाला कळणार, आणि मग काम जरा फास्ट होईल. त्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मलाही ते पटतंय हो, पण तांबडे बाबाला कोण समजावून सांगणार? ते म्हणाले याची गरज आहे म्हणजे आहे, आणि एकदा तांबडे बाबाची इच्छा आहे म्हटल्यावर दादा होळकर काय करणार तुम्हाला माहित आहे. तांबडे बाबाला नकार द्यायची आमची स्वतःची हिंमत नाही. तुम्ही तर फार मोठ्या लाईनीत आहे हो. तेव्हा हो, लाईन आउट, कट. साहेब, मग कधीपासून जायचं मी मुद्रकरच्या ऑफिसात? जायचंय?
होय लगेच जायचंय. होय. जा ना. जेव्हा बैल गाभण राहील तेव्हा जा. जेव्हा लोक समुद्राच्या पाण्याचा चहा करून प्यायला लागतील तेव्हा जा. जेव्हा कोल्हापुरात हिमालय येईल तेव्हा जा. आणि आमची तांबडे बाबावरची भक्ती आटल तेव्हा जा. म्हणजे कधी नक्की? चिंतन कमी पडतं, चिंतन कमी पडतं, वारंवार बोललेलो आहे. चिंतन कमी पडतं बाबांचं. माय पाठव म्हणा, तुम्हारी शरण में, म्हारी शरण में, तांबडे बाबा, तांबडे बाबा, मेरे बाबा. मेरे बाबा. इथंच तर माझी हरकत आहे. तुमचं लक्ष नाही. जा. होय. मेरे बाबा, तांबडे बाबा. मी छान. काकू अगं अगं असं वाकायचं नाही आता. किती छान बातमी दिली. मधुरानं सांगितलं तसं सगळी कामं सोडून इथे निघून आले बघ. मला पण खूप छान वाटलं तुला भेटून खरंच. बाई, मी म्हणलं अजून कशी माहेरची माणसं आली नाहीत. आजी मी तुमची ओळख करून देते. ही माझी अंकिता काकू आणि या माझ्या आजी. सुखीरा पोरी. आज मंजिरीची आई असती तर तिला लई आनंद झाला असता बघ. आपल्या पोरीची गोड बातमी ऐकून कोणच्या आईला भरून येणार नाही. तेरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. स्वामी, तुम्ही आलायसा लई बरं वाटतं बघा. बरं दी, आता मला बरीच कामं करायची. म्हणजे तुझ्या डाएट पासून तर तुझ्या डोहाळ जेवणापर्यंत सगळं सगळं मी करणार आहे. आणि अगं हो हो हो, वेळ आहे अगं अजूनही असं करायला. अगं काही नाही, वेळे वेळे म्हणता म्हणता असं सुशीर होतो. हो की नाही आजी? होय होय, अगदी बराबर. तुझ्यासाठी अळीवाचे लाडू आणले. बरं मी चहा आणते सगळ्यांसाठी. हं? अगं तू राहू दे, मी सुंदरीला सांगते. तुम्ही बसा गप्पा मारत. हो. तुम्ही बसा, मी आलेच. बरं. शालिनी ताईंना भेटूया ना. होय होय, चाल चल. म्हणजे असा असतोय बघा आमचा समजा परवाच. म्हणजे इंचवरचं बिराड कसं त्याच्या पाठीवर असते तसंच असतंय बघा आमचं. लोकांची सेवा करत हिंडायचं. स्वामीने आदेश दिला की तिथं जायचं. रंजल्या गांजल्या लोकांसाठी आयुष्य खर्ची करायचं. लोकांची सेवा हीच ईश्वरी सेवा मानायची. ह्योच आमचा वसा. मंजिरी सांगत असते तुमच्याबद्दल. तिनंच ह्या सगळ्याची कल्पना दिली होती मला. तुमच्याबद्दल सुद्धा लई सांगितलंय बघा पोरीनं. म्हणजे मंजिरी नव खरंच गुणाची आहे पोर. देवाजीनं संस्कार आणि रूपड दोन्ही बी भरभरून दिलंय बघा पोरीला. नक्षत्रवाणी आहे पोर. किशोरी वहिनींचे सगळे गुण घेतलेत आमच्या मंजिरीनं. दादांनी आणि वहिनीनं केलेले संस्कार अगदी कोरलेत हो तिच्यावर. किशोरी वहिनींना आज खरंच खूप आनंद झाला असेल. खरं आहे, पण देवाच्या मर्जी पुढे आपण काय करू शकतो. आज मी खूप खुश आहे. आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंदाचा दिवस आहे आजचा खरंच. अगं ही खेळणी घ्यायला गेले ना मी दुकानात, तर मला काय घेऊन काय नको असंच झालं होतं. वाटत होतं अख्खच्या अख्खं दुकानच घ्यावं विकत. अगं पण या सगळ्याची काय गरज आहे मधुरा? काय म्हणजे?
मी नाही बाळासाठी खरेदी करणार तर मग कोण करणार? बा मावशीच खरेदी करणार. बाळाचे लाड मावशीच करणार. ती खरंच किती मजा आहे ना. काळ पण कसा पटकन पुढे सरकतो बघ ना. म्हणजे आतापर्यंत तुझ्याशी चॉकलेट वरून भांडणारी मी आता एकदम मावशी होणार आहे. वाव. तू आई होणार आहेस. आय जस्ट कांट बिलीव्ह. वाव. शाले, अगं तू कुठे निघाले? पाहुणे आलेत ना, बस की. अगं मंजिरीची काळजी नको करू तू, ती हाय निवांत, बस. तुम्हाला सांगते, पोरीनं काल गोड बातमी दिल्यापासून आबाळ ठेंगणं झालंय बघ आम्हाला. आणि शालिनीला तर एवढा आनंद झालाय म्हणून सांगू, तिला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालंय बघा. लय कौतिक आहे पोरीचं तिला. आणि आता हे कळल्यापासून तर काही विचारूच नका. असा जीव लावलाय ना व, अगदी आईच्या मायेने करते समज. तासाला जाऊन बघत असते मंजिरीला, ती काय खाती काय पिती. अगं नको एवढी काळजी करू तिची, हाय ती बरी. मला कल्पना आहे शालिनी त्यांच्या स्वभावाची. मंजिरी फोनवर नेहमी तुमच्याबद्दल सांगत असते. अगदी आईची माया लावली तो तुम्ही तिला. अशी सासू मिळाया भाग्य लागते बघा. काय ग शाले? तुम्ही बसा, मी मीराला जेवणाचं सांगून येते. आल्या? सांगते, ही आता मीराला सांगायला गेली आहे, पण तिकडनं ती मंजिरीकडे जाणार तिला विचारायला. ए दी, तुला काय वाटतं? तुला काय होईल? हा, म्हणजे तुला आणि जिजूंना मुलगीच हवी असणार, बरोबर ना? हो. ए पण समजा तुम्हाला जर जुळी झाली तर, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी. वाव. एक मुलगा आणि एक मुलगी झाली तर मी मुलांची पण नावं विचार करून ठेवली आहेत आणि मुलींची नावं पण मी विचार करून ठेवते. आणि जर काय झालं दी? मधुरा, या बाळाबद्दल एवढी स्वप्न नको दाखवूस मला, आणि रंगवू सुद्धा नकोस. स्वप्न तुटताना बघताना खूप त्रास होतो मधुरा. असं का बोलतेस दी? अगं नाही, मी असंच बोलते. म्हणजे बघ ना, अजून बाळ जन्माला सुद्धा नाही आलाय, मग आतापासूनच एवढं कशाला ना? अरे बापरे, एक मिनिट, मी गॅस चालू ठेवून आले वाटतं. मी बघून येते किचन मध्ये, आले. नेत्र, प्रिया, तू आणि माझ्या रूम मध्ये काय? सूर्य कुठनं उगवलाय? काय वार तारीख, काय मुहूर्त, काय आहे काय आज? हा? आणि नाही, स्वप्न तर नक्की नाहीये, खरंच घडतंय ना हे सगळं? ए, तुझी नाटकं बंद कर. मग काय, आधी केलेल्या चुकांची उपरती झाली म्हणून माफी मागायला आलीयस माझी? तुझी फालतू बडबड ऐकायला नाही आले इकडे. मग बोल, कामाचं काय ते? तुझ्या फायद्याचं काम आहे म्हणून आली. प्रिया, अगं तू म्हणजे एकावर एक धक्के देतेस मला. आधी एका धक्क्यातनं तर सावरू दे. माझ्या रूम मध्ये काय आलीयस, वर माझ्या फायद्याचं बोलतीयस. बोल, काय माझ्या फायद्याचं बोलायला आलीयस? आपल्या दोघींच्याही फायद्याचं. पण तुझ्या नीचपणावर मला जास्त विश्वास आहे म्हणून तुझ्याकडे आले. बोल ना.
आठवतंय का काही? तुझ्या इतकी स्मरणशक्ती वाईट नाहीये माझी. बोल. हे फोटोज आता मी तुला सेंड करते. अगं मग आधी डिलीट का केलास? हे सगळं तुझ्या बुद्धीला कळणारच नाही. नेत्रा, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते आणि ती वेळ आत्ता आली. तू ठरवलंस आणि आली वेळ. हे बघ, आता हे फोटोज तू जाऊन मंजिरीला दाखवायचेस. प्रिया, काही ताप वगैरे आलाय का तुला? का सत्यजित दादा आणि मंजिरी वहिनींची जवळीक बघून डोकं फिरलंय तुझं? हा, मी सांगते ना तेवढं कर. अगं पण हे फोटो मंजिरी वहिनींना दाखवल्यावर काय होईल कळतंय का तुला? चांगलंच कळतंय आणि तेच हवंय मला. सो सांगते तेवढं कर. ओके, ॲज यू विश प्रिया डार्लिंग. कसं आहे ना, खूप क्रूर असते पण म्हणूनच आवडतेस ग मला. करीन मी तुझं काम.